महत्वपूर्ण मॅच आहे, कारण इथून जर आपण जिंकलात तर मात्र बक्षीस पात्र फेरी ही मात्र निश्चित आहे. म्हणजे ह्या ज्या 4 ट्रॉफ्या आपण पाहतोय, या 4 ट्रॉफ्यांपैकी एक पारितोषिक आपण नक्कीच आपल्या घरी घेऊन जाऊ शकता. त्याच्यामुळे ही जी मॅच आहे ती खूप महत्वपूर्ण असेल. ओके, मोरवा टीम सोबत तुम्ही संवाद साधलेत ना, बोललेत ना, बदल केलाय तो मोरवा टीम सोबत. ओके, मोरवा तुम्हाला कळवलं आहे ना बदल केलाय तो. चेतन 4 ओव्हरची मॅच करेल. मला वाटतं करण गेला. यस पंच, मॅच स्टार्ट करूया आपण. थँक्यू हरेश्वर पाटील मालवणी, धन्यवाद. चला मॅच सुरू करूया आपण. पेनकरपडा पुन्हा एकदा आपल्याला पेनकरपडा संघ पाहायला मिळतो. दुसरा सामना खेळतोय. समोर आहे RK मोरवा. पहिलं षटक शशिकांत वर्धक. या गोलंदाजीच्या विषयी म्हणायचं गेलं तर मॅन विथ गोल्डन फिंगर्स म्हणू शकतो मी या गोलंदाजाला. एक अप्रतिम कळा आहे बोटांमध्ये. यावेळेस सॉफ्ट हँड आपण पुलचा फटका ऑफ साईडला. डीप मध्ये मनोज आहे, वेगाने पुढे ते चेंडूला फील्ड करतोय. 1 धाव. जबरदस्त सामना आपण मागाशी पाहिला, पाणजू वर्सेस बालखुम. मात्र नक्कीच सुरुवात जी हवी होती, जवळपास सुरुवातीलाच काही धावा जर आल्या असत्या स्कोरबोर्डवर जवळजवळ 20च्या घरामध्ये, तर नक्कीच पांडू संघ थोडासा पुढे आला असता. मात्र जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात मात्र पांडू संघाची पाहायला मिळत नाहीये त्या ठिकाणी. कारण 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त फलकावर ज्या धावा आल्या पांडू संघाच्या, त्या फक्त आणि फक्त मला वाटते 11 की 12 आल्या फक्त. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मेघनाथ, नाथान मदिरनाथ मेघनाथ, पहिलं मालिकावीर. आपल्या होम ग्राउंडवर या खेळाडूने घेतलं होतं मास्टर्स क्रिकेटमधील, लक्षात ठेवा. खूप महत्वपूर्ण आहे. एक अर्धशतक या खेळाडूच्या नावावर आहे. ऑफ साईडला चेंडूला कट केलं गेलं. ऍक्च्युली ऑफ ड्राय करायचं होतं, मात्र बॅटची एज लागली गेली. चेंडू मात्र गोशांकी क्षेत्राच्या दिशेनं. 1 धाव. धावा झालेला आहे त्या ठिकाणी 2. मगाशी आपण पाहिलं तर जवळजवळ एक कमी टोटल लो टोटल स्कोर आपण पाहिला होता नवगरच्या अगेन्स्ट पेनकरपडा संघानं. तब्बल फक्त नवगर संघाला थांबवलं होतं, मला वाटतं 32 धावसंख्येवर काहीतरी नवगर संघाला थांबवलं होतं. आउटसाइड लेग स्टंप पंच बोलतायत हरेश्वर पाटील. वाईटचा इशारा पंचांचा. 1 धाव इथे ऍड केली जाईल. धावसंख्या झाली फलकावर ती म्हणजे 3. डीबीएन लाईव्ह जे श्रोते जोडलेले आहेत डीबीएन लाईव्ह सोबत, त्यांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. ऑफ साईडला अतिशय सुरेख फटका, डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. क्या बात आहे. विशालनं म्हणायचं गेलं तर अतिशय विशाल कामगिरी. महत्वपूर्ण विकेट. आगे आगे बची बची तो नाही गाणे वसंत गणशी. आगे आगे बची बची तो नाही. थँक्यू डीजे. अरे या गाण्यानं खरोखर भाऊ बहिणीच्या नात्यामध्ये फूट पडले मित्रा. एक गाणं खरोखर वेगळंच गाणं आहे. चला मॅचच्या दिशेने येऊया. खरोखर विशाल, तू मात्र विशाल कामगिरी केली. विशाल विकेट या ठिकाणी पटकावली, बहुमूल्य विकेट RK मोरवा टीमची. खास करून मेघनाथ मात्र सारखा एक नामवंत मात्र बॅटर्स तुम्ही डगआउट मध्ये पाठवला. 200 रुपयाचा कॅश प्राइस विशाल तुझ्यासाठी आले. साळगावकर बंधू यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आले. राजू शिंदे यांच्याकडून देखील 200 रुपये. इथे मात्र मोरवाचा देखील प्रेक्षक थोडासा अग्रेसिव्ह होतोय. इथे मात्र विक्रमी षटकार मारला तर म्हणे म्हणतो माझ्याकडून 1000 रुपये. नाही का 100 रुपये का? मला वाटलं 1000 रुपये. ओके ओके 100 रुपये विक्रम. मला वाटलं म्हणे बोलला 1000 रुपये, तर मी पटकन 1000 रुपये बोललो तुला. विक्रम न्यू बॅटर. सॉफ्ट आहे ना. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह केलं गेलं. सुरेख सुरेख गोलंदाजी. मी म्हटलं ना मॅन विथ गोल्डन फिंगर्स. बोटांमधली जादू ज्या वेळेस शशिकांत वर्धक दाखवतो ना तर भल्या भल्या बॅटर्सना उभं ठेवतो जागेवर. ही नक्कीच आतापर्यंत ओव्हरऑल 40+ क्रिकेटमध्ये अनेक वेळा ती कामगिरी शशिकांत वर्धकनं केली आहे. बॅटची एज पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटची एज लागली गेली. चेंडू मात्र ऑफ साईडला ट्रॅव्हल होतोय. डिक्लेरेशन झोन 1D.
धावा झाल्या त्या 4 धावा. पहिलं षटक आणि बऱ्याचदा 6 धावेचं षटक, 4 धावेचं षटक, 5 धावेचं षटक बऱ्याचदा हाताळलंय. मला तरी 10 धावा मला वाटतं क्वचित कुठेतरी खर्च केला शशिकांत वर्तकनं, अन्यथा नक्कीच कमी जातो. मात्र एक बेस्ट इनिंग या खेळाडूच्या विषयी जर म्हणायचं गेलं, नक्कीच एक बेस्ट इनिंग या खेळाडूची मी नक्कीच तुम्हाला सांगेल. चांगला चेंडू, क्या बात आहे, अप्रतिम, जबरदस्त गोलंदाजी. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होतोय. RK मोरवा संघ पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा फलकावर लावतोय. एक विकेट, महत्वपूर्ण विकेट, इनसाइड आउटचा फटका, कव्हरच्या दिशेने विशालकडून अप्रतिम कॅच आणि मेघनाथ सारखा तो विकेट मात्र प्राप्त केलाय शशी वर्तकना. वेल डन शशी, अप्रतिम गोलंदाजी. लक्षात ठेवा, शशीच्या डोक्यावर केस नाहीत, मध्ये टोपी का तो घालत नाही याचं देखील एक काय कारण आहे, हे कारण मी तुम्हाला नंतर सांगेल. आता टोपी घेतोय, त्याला आठवण करून दिली मी. गरमी मोठ्या प्रमाणात आहे. मी देखील मगाशी क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये होतो. खरोखरच भरपूर गरमी आहे. एक कॅच माझ्याकडून त्या ठिकाणी सुटला गेला. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर अंकुश वर्तक. बॅकफुटला जातोय, पंच करतोय या ठिकाणी, अप्रतिम फटका, स्वीपर पॉइंट डीपला. क्षेत्ररक्षक अमित आहे त्या ठिकाणी. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो, मात्र कुठचा एंड जवळ होता मी तर म्हणेला स्वीपर पॉइंट म्हणजे स्ट्राईक एंड जवळ होता, आणि त्या स्ट्राईक एंडला थ्रो केला असता तर कदाचित कैलास पाटलांच्या अडचणी वाढल्या असत्या. धावा झाले त्या 6. जे कोणी जेवायचे असतील जेवून घ्या. रिव्हर्सचा फटका, स्विच हिटचा फटका, पुन्हा एकदा अमित त्या ठिकाणी आहे. चांगली फेकी, पुन्हा एकदा फक्त मिळेल ती 1 धाव अपेक्षा असेल पेनकरपडा या टीमची. RK संघ जवळपास कमीत कमी धावसंख्येवर थांबवण्याचा प्रयत्न असेल RKला, मात्र RK संघ विचार करतोय की आपण पेनकरपड्याच्या घरच्या मैदानावर खेळतोय, त्याच्यामुळे 50च्या पलीकडे जायला होतं. प्लेयर चेंज करू शकत नाही, सॉरी. आणखीन एक चांगला चेंडू, क्या बात आहे. इथे एकदा का पहिला चेंडू पडला की त्याच्यानंतर तुम्ही कुठलाही खेळाडू चेंज करू शकत नाहीये. अथवा तुमच्याकडे 8 खेळाडू असतील तर 8 खेळाडूंनी तुम्ही मॅच खेळू शकता, 9 असतील 9. मात्र कुठलाही खेळाडू चेंज किंवा इन करू शकत नाहीयेत, हा नियम आहे. धावा 7. यावेळेस इनफिल्डच्या वरून चेंडू मात्र वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये, थोडंसं फंबल विशाल कडून झाला. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो, सगळं बॅकअप केलं गेलं. अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे. खरोखरच कौतुक असेल पेनकरपडे या टीमचं. RKचं नक्की टेन्शन थोडंसं वाढेल, कारण षटक क्रमांक 2 आहे आणि तो धाव फलक दिसायला हवा होता. तो धाव फलक आतापर्यंत दिसत नाही फलकावर. प्लेसमेंट पुन्हा एकदा कट केला गेला. स्वीपर पॉइंट डीपला मिस्टर अमित आहेत त्या ठिकाणी. एक धाव तर वेगानं पूर्ण केली. स्ट्राईक एंडला थ्रो, तो देखील उंच. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. तिसऱ्याचा कॉल दिला जातोय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो, विक्रम डेंजर झोन मध्ये होता, मात्र तो थ्रो देखील कलेक्ट करता आला नाहीये. आणखीन ही 1 धाव म्हणजे 2+1 मिळतील. या वेळेस 3 धावा. विचार केला होता विकेट टाकण्याचा, पण मात्र म्हणतात ना की दैवत येते आणि कर्म येते, अशातला प्रकार आपण पाहिला. धावा संख्या 12. आता मात्र धाव फलक सध्याला दिसतोय. अपील आणि हा यष्टीरक्षक जो आहे ना पेनकरपड्याचा, हा सगळ्यात खतरनाक यष्टीरक्षक आहे. अक्षरशः मित्र मला कधी कधी हंपायरला चक्कर येईल इतकी मोठी अपील असते त्याची. भरपूर अग्रेसिव्ह असतो हा. कोण आहे तो यष्टीरक्षक? रवी ठाकूर. धावा झालेल्या आहेत त्या 12. जरा आमच्यासाठी कोकम सरबत पाठवाल तर बरं होईल, थँक्यू. खरोखरच साई दत्त क्रीडा मंडळ यंगस्टर्स मनापासून मित्रांनो तुमचे आभार, कारण तुम्ही जी काळजी घेतली आहे सर्व खेळाडूंची. कारण फ्रूट बास्केट, ग्लुकॉन डी
हे जे काही तुम्ही वस्तू अवेलेबल केलेल्या आहेत प्रत्येक खेळाडूसाठी त्या नक्कीच कौतुकास्पद आहेत. त्याबद्दल साई दत्त क्रीडा मंडळ यंगस्टर्स मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू. आणि या मुलांचं कौतुक मी या कारणास्तव करेल कारण आतापर्यंत म्हणजे गुढीपाडव्याच्या त्या पावन मुहूर्तावर 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा नूतन वर्ष मराठी नवीन वर्ष आणि त्या मराठी नववर्षाच्या शुभदिनी लक्षात ठेवा पेनकरपाडा मास्टर्स क्रिकेटच्या स्पर्धेचा शुभारंभ झाला होता. आणि त्या वेळेपासून तर आतापर्यंत पेनकरपाड्याच्या यंगस्टर्सचा फुल सपोर्ट या स्पर्धेला असतो. प्रशांतनं जर हॅट्रिक मारली म्हणजे हॅट्रिक पूर्ण केली प्रशांत वर्तकनं तर राजाभाऊंकडून दिले जातील 500 रुपये. ऊन जास्त आहे थंड पाणी शक्यतो पिऊ नका विशाल. खूप गरमी आहे थंड पाणी पिऊ नका आणि बर्फाचं पाणी तर पिऊच नका. मी म्हणेल तुम्हाला स्वतःची काळजी घ्या. हॅट्रिक विकेट 500 रुपये राजा घरात कडून प्रशांत वर्तक साडी. मोठा फटका खेचायचा होता. मण्याचं प्राइस कदाचित विक्रमच्या डोक्यात आहे. मला मण्याकडून घ्यायचे आहेत काही पैसे षटकार मारून मला मण्याकडून पैसे घ्यायचे आहेत. इथे देखील तोच प्रयत्न होता मण्या खास करून विक्रमचा प्रयत्न बसतोय. इथे मात्र मण्या म्हणतोय नाही माझं बक्षीस मी परत घेतोय. आता मी कुठल्याही प्रकारचं बक्षीस लावणार नाही. अंकुश वर्धक कुठे आहेत का अंकुश वर्धक? यस कॅच पकडली तर 500 रुपये. अंकुश कोणाकडून? ठोंबरे साहेबांकडून. ऑन साइडला डाऊन द ग्राउंड शतरक्षक त्या ठिकाणी शशिकांत क्या बाद आहे. किती वेगवान थ्रो जबरदस्त शतरक्षक तितक्याच वेगाने थ्रो केला गेला. शशिकांत वर्तक अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक विकेट आरके मोरवा संघ मिस्टर विक्रम गॉन. थँक्यू. दुसरा धक्का आर के मोरवा या टीमला. धावा झालेल्या आहेत त्या 12. यावेळेस ऑफसाईडला कट करतोय कैलास पाटील. सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला गेला. डबलचा कॉल दिला जातोय. मला चांगली फेक आहे अमित कडून. फक्त एकदा इथे मिळेल. धावा झाल्या त्या 13. मागचा मॅच पहिला मॅच आपण पाहिला होता आर के मोरवा या संघाचा. जवळजवळ आपण तो मॅच पाहिला होता खास करून मालजीपाडा या संघासोबत. आणि काय ती बॅटिंग केली होती. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता प्रशांतनं आणि त्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपात हा फलंदाज बाद झाला होता. मात्र लेफ्ट हँड बॅटर आहे आणि डावखुर हाताचे बरेचसे खेळाडू या मैदानावर सक्सेस झालेत. आणि मगाशी आपण पाहिलं भूषण भोईर यांची खेळी पांजूच्या अगेन्स्ट. मी म्हटलं होतं भाऊ थोडंसं कमी मात्र भाऊ आता जोरात आले होते जोमात आले होते भाऊ. कारण का परवाच्या दिवशी बॅटिंग त्यांची झाली नव्हती तो राग कदाचित आमच्या पांजूवर काढला. एवढा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही. एकदा इथे मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो. स्ट्राईक आहे प्रशांतला. लेफ्ट हँड बॅटर आहे. स्ट्राईक नक्कीच स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न केला होता ज्यासाठी मात्र हा कुठेतरी केला होता अट्टहास. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. धावा संख्या झाल्या फलकावरती म्हणजेच 15 धावा. थोडीशी भंकस केली भूषण भोईर साहेबांसोबत कारण मैत्रीपूर्वक संबंध जपणं हे खूप गरजेचं. हार जीत हा नंतरचा विषय. शेवटी आयुष्यभर क्रिकेट खेळायचं आहे. इथे हा कॅच पडला.
याचं कारण देखील मी तुम्हाला देऊ शकतो. हा कॅच का पडला, कोण देईल कारण मला, हा कॅच का पडला? शशिकांत वर्तक फक्त एक कारण देऊ शकतील का कॅच पडला म्हणून. धावा झालेला आहे त्या म्हणजे 16 धावा. सगळ्यात महत्वाचं काय, त्याची बॉडी आहे शशिकांत वर्तक यांची, थोडंसं वाकायला त्यांना त्रास झाला आणि या कारणास्तव तो कॅच व्यवस्थित हातामध्ये पडला नाही त्यांच्या. आपण डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले पाहिला, तसा जबरदस्त रिप्ले दिला डीबीएन लाईव्ह ना. थँक्यू डीबीएन लाईव्ह. आणि खास डीबीएन लाईव्ह ना मालजी पड्यावरून माणूस मागवलाय, लक्षात ठेवा. प्रीत पाटील मालजी पड्यावरून खास मागवलेत कॅमेरामॅन म्हणून. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. आणखीन एक चेंडू डॉट पाहिलं की थोडंसं स्टफ काकून सफल होतोय आणि अप्रतिम चेंडू हाताळला प्रशांत वर्तक यानं. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा आहेत आर के मोरवा या टीमच्या 16 धावा. 2 बाद 16. परिस्थिती गंभीर आहे, मात्र अजून शेवटच्या 12 चेंडू शिल्लक आहेत. त्याच्यामुळे या शेवटच्या 12 चेंडूमध्ये जरी आरकेनं 30 धावा जरी फलकावर आणल्या तरी देखील एक चांगला स्कोर बोर्ड आरके संघ फलकावर लावू शकेल. मात्र काय घडेल काय बिघडेल चर्चा मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. आपण देऊया डीजेला भेट. थँक्यू. दीपकनं हॅट्रिक घेतली तर राजाभाऊंकडून 500 रुपये. आज राजाभाऊ भरपूर पैसे घेऊन आलेत. प्रीत खास कॅमेरामॅन आपण जर पाहिलं डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून खास मालजी पड्यावरून त्याला बोलून आणले आहे. त्याचा पर डे किती आहे सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. इथे मात्र बॅक चेंज. जबरदस्त जबरदस्त रक्षण, क्या बात आहे ठाकूर, अप्रतिम शतरक्षण. हा दबाव आहे आणि काय गोलंदाजी. लक्षात ठेवा मागचं षटक जर आपण दीपकचं पाहिलं तर मागचं षटक निर्धाव हाताळलं होतं. 500 रुपयाचा मानकरी देखील ठरला होता. एक सफलता प्राप्त केली होती दीपकनं आणि यावेळेस देखील पहिला चेंडू मात्र डॉट. प्लीजच्या मी परडेच्या विषयी येणार आहे, मात्र ही ओव्हर संपल्यानंतर. यावेळेस मात्र चेंडू अवैध आहे, उंची जास्त गाठतोय. गणेश भरपूर पुढे आला होता, अंदाज घेता आला नाहीये. इथे 2-2 शतरक्षक बीट झाले. धावा पलून काढल्या त्या जवळ 3 धावा. पंच जरा बेल्स चेक करा, बरोबर आहेत नॉन स्ट्राईक एंडचं. धावा झालेला आहे त्या म्हणजेच 19. याचं कारण गणेशकडून देखील कॅच ड्रॉप झाला. गणेश एक उत्तम दर्जाचा शतरक्षक आहे, लक्षात ठेवा. मी तर प्रथमच चुकी अशा प्रकारे गणेशकडून होताना पाहिली, कारण आतापर्यंत ओव्हरऑल ज्या स्पर्धा गणेश खेळला आहे ना त्याच्यामध्ये एक चांगलं शतरक्षण गणेशनं नेहमी केलंय. म्हणजेच एक भरोशाचा एखादा शतरक्षक असतो ना प्रत्येक संघामध्ये, तर त्यामधील गणेश हा एक शतरक्षक भरोशाचा आहे. कैलास पाटील स्ट्रगल करतात मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणखी एक चांगला चेंडू. या गोलंदाजाच्या विषयी जर बोलायचं गेलं तर प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीच्या हाताळण्याची किमिया ही आहे या गोलंदाजामध्ये, लक्षात ठेवा. क्वालिटी गोलंदाज आहे, क्वालिटी. आणि म्हणायचं गेलं तर एक उत्तम आणि उत्तम क्वालिटीचा गोलंदाज आहे. आणि खास करून तो मागे जो चेंडू लपवतो ना त्याच्यामुळे जो फलंदाज आहे त्याला नक्कीच समजत नाही की आता हा चेंडू समोर येणार आहे तो लेग ब्रेक आहे की ऑफ ब्रेक आहे. धावा 19. वेग वाढवणं गरजेचं आरके टीमला, मात्र आतापर्यंत जो वेग आहे तो कंट्रोल करणं गरजेचं आहे पेनकरपडा या टीमला. चांगलं शतरक्षण, चांगला थ्रो. म्हटलं ना की गणेशकडून अशा चुका कधी होत नाहीयेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगलं शतरक्षण गणेशकडून. 1च धाव इथे मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या 20. 4थं षटक प्रगतीपथावर.
शॉर्ट ऑन पूल खेळायचा होता, फटका फसतो इथे. मात्र वेगानं बीट केलं प्रशांतला. बॅटच्या वरच्या पट्ट्यावर चेंडू हाताळला गेला. आणखीन एक मौल्यवान विकेट. प्रशांत मात्रे वन. थँक्यू सुरेन मित्रा. जेवलास मी तुला विचारलं फक्त. मात्र पेनकरपड्याचे जे काही चाहते आहेत ना ते विचार करतात की 4 ओव्हरची मॅच असायला होती, असा त्यांचा विचार आहे. सध्याच्या घडीला जो धावफलक आहे ना आरके टीमचा, धावा फक्त आहेत फलकावर त्या म्हणजेच 20. आणि या जवळपास 4थ्या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. म्हणून जे चाहते आहेत, जे सपोर्टर आहेत पेनकरपड्याचे, ते विचार करतात की 4 ओव्हरची मॅच आहे का, असती तर बरं झालं असतं. मात्र एक षटक अजूनही शिल्लक आहे आणि एका ओव्हरमध्ये 33 धावा 35 धावा बऱ्याचशा धावा होताना 40+ क्रिकेटमध्ये पाहिलेत. त्याच्यामुळे धावसंख्या किती होईल, आरके संघ किती धावा बनवेल हा अंदाज मात्र वर्तवता येणार नाहीये. मंगेश पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अतिरिक्त बाउन्स ही कल्पना देखील केली नसेल दीपकनं. एक अचंबित करणारा चेंडू होता. मंगेश देखील सरप्राईज झाला की अशा प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणात चेंडू उचली घेऊ शकतो या विकेटवर. प्लेसमेंट कट केले गेले चेंडूला. डिक्लेरेशन झोन मध्ये जातो चेंडू. एक धाव मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. पलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत त्या 22 धावा. 10 धावा 32. 10च्या पलीकडे म्हणजेच 40 या आकड्यापर्यंत कसं पोहोचता येईल या प्रयत्नामध्ये खेळावं लागेल आरके टीमला. मात्र आतापर्यंत जो स्कोरबोर्ड आरके टीमचा मंदावला आहे त्या स्कोरबोर्डला वेग मात्र मिळता कामा नाहीये, हा विचार मात्र करावा लागेल पेनकरपडा टीमला. सगळ्यात महत्वाचं काय, या संपूर्ण इनिंगचा जर विचार केला तर या संपूर्ण इनिंग मध्ये एकही चौकार नाहीये. लक्षात ठेवा. दुहेरी धाब्यांचा विचार केला तर दुहेरी धाबा जवळजवळ फक्त 3. दुहेरी धाबा, तिहेरी धाबा जवळपास 2 वेळा आणि त्यानंतर फक्त सिंगल आणि सिंगल. कैलास पाटील 8 चेंडू 6 धावसंख्येवर खेळतायत. मंगेश 1 धावसंख्येवर खेळतोय. करंट रन रेट आपण पाहिला तर 5.5चा करंट रन रेट आहे. प्रोजेक्ट स्कोर जर आपण पाहिला तर जवळपास धावा याच सरासरीनं खेळत राहिला जर संघ तर जवळजवळ 28 धावा 28 धावा पलकावर लावू शकतो आरके संघ. तर याहून पलीकडे कसं जाता येईल हा विचार आणि त्याच प्रयत्नामध्ये क्रिकेट खेळावं लागेल. कैलास पाटील सुरुवातीपासून आले होते, एक प्रकारे म्हणायचं गेलं तर साईड बॅटर आहेत कैलास. संतोष भोई बालखुम यांचा एक चष्मा हरवला आहे. बॉक्स सहित आहे, बॉक्स देखील आहे त्या चष्म्यासोबत. तर जर कुणाला तो बॉक्स चष्म्याचा सापडला असेल तर तो आणून द्या. अंतिम षटक ऑन साइडला चांगला फटका कैलासच्या बॅटमधून. मात्र डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी मिस्टर गणेश. स्ट्राइक एंडला थ्रो, जबरदस्त थ्रो, क्या बात है. शशिकांत वर्तकनं जीवाची आकांक्षा केली होती. बॉल जरी स्टंपवर लागला नाही तरी मात्र मी स्टंपवर पडतो, मात्र मला विकेट द्या पंचांना म्हणतात. काय म्हणतात पंच? यस पंच, नो डाऊट. नशीब चांगलं आहे की आपले स्टंप तुटले नाहीत. काय एफर्ट लावला शशिकांत वर्तकनं, जबरदस्त. धावा झाले तर 24. पांडू संघ जेवलात का? धन्यवाद, तुम्ही इथे आलात, तुमचं मनापासून आभार. थँक्यू पांडू. पुढची स्पर्धा एन एस भाईंदर आवर लेडी ऑफ नाझरेथ चर्च
त्यानंतर शेवटची स्पर्धा राईगाव भगवान पाटील सचिव मंडळाचे यांच्या गावी आपली अंतिम स्पर्धा असेल. शेवटची स्पर्धा. जबरदस्त फटका यावेळेस कॅप मध्ये फटका प्रयत्न केला होता मात्र चेंडू आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा 6. षटकार. कवर चाललास ये मावरा घे ये ताजा ताजा बातपांचा नाही थँक्यू. मी म्हटलं होतं की 6 चेंडू मध्ये अनेक 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 असे विक्रम होताना मी पाहिलेले आहेत पोटी प्लस क्रिकेट मध्ये आणि इथून या 6 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न आरके टीमचा तर नक्कीच असेल. आणखीन एक चांगला फटका कैलासच्या बॅट मधून मिड विकेटला प्रोडक्शन त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो मात्र स्ट्राईक एंडला. 1 धाव 2 धावा माफ करा. धावा झाल्यात त्या 32. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 32 धावा फलकावर. मगाशी जवळजवळ पहिला सामना दुसरा सामना जो खेळला होता नवगड संघाच्या अगेन्स्ट तर 32 धावसंख्येवर नवगड संघाला थांबवलं होतं पेनकरपाडा टीमनं. यावेळेस चेंडू स्क्वेअर रिझर्व मध्ये डीप मध्ये निघून जातोय. पुन्हा एकदा 2 धावा इथे मिळतील. धावा संख्या 34. 200हून अधिक लोकल लाईव्ह टेलिकास्ट बाद आहेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. धन्यवाद. उकाडा इतका वाढलाय की प्रेक्षकांनी विचार केला की आम्ही घरी बसून मात्र या स्पर्धेचा आनंद घेऊ. पॅटचा टो मिस्टर स्टोक शशिकांत वर्तक जेलच्या खाली. अंदाज घेता आला नाहीये. कॅच होते ड्रॉप. एक संधी एक जीवनदान कैलास पाटलांना मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्या त्या 35. अंतिम चेंडू असेल. शेवटचा चेंडू असेल. या वर्षामध्ये 2 वेळा फायनल खेळलाय पेनकरपाडा संघ. लक्षात ठेवा प्रगती प्रत्येक वर्षी प्रगती करत राहिला संघ. पहिलं वर्ष हाती काहीच आलं नव्हतं. भरपूर संघर्ष केला होता. रँकिंग जी आपण जर पहिल्या वर्षाची पाहिली पेनकरपाडा या टीमची तर जवळपास मित्रांनो 20 आणि 21 या क्रमांकावर पेनकरपाडा संघ होता. त्यानंतर मात्र हा संघ पुढे आला. यावेळेस गॅप मध्ये फटका मंगेशच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवर येतो चौकार. 4 धावा आणि या चौकारानं मात्र संघ थांबला गेला. आरके मोरवा हा 39 या धावसंख्येवर आणि 40 धावा विजयासाठी पेनकरपाडा या टीमला. सुरुवात कशा प्रकारे झाली होती नक्की सुरुवात आधी काही झालं नव्हतं पेनकरपाडा टीमच्या. त्यानंतर मात्र हा संघ संघर्ष करत राहिला. त्यानंतर कुठेतरी मात्र क्रमांक 3चं बक्षीस सगळ्यात आधी मात्र नक्कीच उत्तेजनार्थ बक्षीस पटकावलं होतं. खास करून पांजोचं मैदान मला अजूनही आठवते कारण शिस्तबद्ध संघ म्हणून एक पारितोषिक त्या ठिकाणी दिलं गेलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं तर जवळजवळ प्रगती करत राहिला. नंबर 3चं पारितोषिक आणि आताच्या या मोसमातील या मालिकेतील जवळजवळ 2 वेळा मित्रांनो फायनल खेळलेला हा संघ आहे पेनकरपाडा मास्टर्स. ही प्रगती आहे. सातत्यानं प्रगती केली आहे पेनकरपाडा या टीमनं. समोर लक्ष आहे 40 धावाचे. 40 धावा होतील का? प्रयत्न करावे लागतील कारण टार्गेट कुठलंही छोटं नसतं. त्यासाठी मात्र मेहनत तर करावी लागेल. 40 धावा करायच्या आहेत. 30 चेंडू समोर आहेत. जाऊ देऊया आपण कॉल. तत्पूर्वी 2 टीमला नाणेफेक करण्यासाठी. चला मालवणी टीम कॅप्टन रवींद्र पाटील बाबूबाई आपण यायचं आहे आणि बालकोम टीम कॅप्टन कैलास भोईर आपण देखील यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. विशाल मात्र यायचंय. कॅश जो घेतला होता कॅच विशाल जे कॅश प्राइज आहे ते घेऊन जायचे विशाल. फील्डर कमी पडतं ना रे. विशालला 200 रुपये दिले तर कॅच पकडला. 200 की 500 आहेत? 400 रुपये. अभिनंदन विशाल आणि खूप सुंदर कॅच.
चला 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 छत्रक्षण लावून घ्या आणि बाबूबाई विनंती करतो या जरा. कमी पडला नाही. गुड्डू आर के मोरवा संघाला टीप दे त्याला सजेशन दे कसं खेळायचं. गुड्डू सांग त्यांना आर के मोरवाला सांग त्यांना कसं खेळायचं. गुड्डू ते प्रशांतला सांग. प्रशांतला लाल टोपी घातले बघ त्याला सांग कसं खेळायचं. थर्ड अंपायर आमचे गुड्डू लक्षात ठेवा. बाबूबाई बाबूबाई बालकुम संघ एक बदल करतोय. सांग त्यांना कोण गेलं. संतोष भोर जातात. अरे कैलास तुम्ही काय उडवतो रे टीम मधून. ही नाही सगळं बाबूबाई चुकीचं आहे की नाही बाबूबाई. नेहमी कैलासच बसवतात ते लोक. खोटा खोटा पाय दुखतोय खोटा. मी सांगतो 100%. चला टॉस करूया. बाबूबाई वऱ्या आपला सत्कार करायचा आहे वऱ्या. चला आयोजकांना विनंती करतोय टीम कॅप्टन मालवणीचा आपण शुभ सन्मान करूया आणि त्यांचं जे फूड बास्केट आहे ते त्या मालवणी टीमला आपण देऊया. आता असू दे घ्या बाबूबाई. या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय रवींद्र पाटील कोल्ड कॅप्टन कोल्ड म्हणून ज्यांची ओळख आहे. अर्चनजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते बाबूबाईंचा शुभ सन्मान. वेलकम बाबूबाई आपलं हार्दिक स्वागत आणि मालवणी संघाचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. फूड बास्केट देखील त्यांना द्यायचं आहे. ग्लुकॉन्डी आहे बाबूबाई फूड बास्केट आहे ग्लुकॉन्डी आहे. तर ग्लुकॉन्डीचं पाणी आपण नक्कीच यूज करा वापर करा त्या पाण्याचा. संध्याकाळी बाबूबाई चहा पिऊ नका हे खा. चला टॉस करूया आपण. अर्चनजींना मी विनंती करतो चला आपण टॉस करूया. तुम्हाला माहिती आगे दासा आहे दासा आहे आगे दासा घे. 5 ओव्हरची मॅच असेल बाबूबाई आणि टॉस या ठिकाणी अर्चनजी नाणेफेक करतात. त्या ठिकाणी कॉइन्स विन होतो त्यांच्या शुभ हस्ते. काटाचा कॉल आहे आणि यस काटा येतोय. बालकुम संघ नाणेफेक जिंकतोय. निर्णय द्यायचा आहे नितीन हजारे. कैलास तू नाही घेऊ शकत. तू कॅप्टन नाहीस. तू निर्णय घेऊ शकत नाही. चुकीचं आहे. तू कॅप्टन नाही. तू प्लेइंग 11 मध्ये पण नाही. 11 खेळाडूंच्या लिस्ट मध्ये पण तू नाही म्हणून तू निर्णय घेऊ शकत नाही. कैलास पळाला. शतरक्षण स्वीकारले या बालकुम संघानं. चला या इन्व्हाइट करतो या पुन्हा एकदा आमच्या मित्र संघाची पाटील यांना. थँक्यू भारत. तू इन्व्हिटेशन दिलं नसतं तर मी आलोच नसतो. धन्यवाद. वळूया या मॅच कडे. विजयासाठी लक्ष आहे फक्त आणि फक्त 39 धावांचं. 39 धावा झाल्या आर के मोरवा संघाच्या आणि 40 धावा या विजयासाठी आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. आघाडीची जोडी मैदानात उतरलंय. प्रशांत वर्तक आय थिंक आहेत आणि निश्चितच त्यांच्या बरोबरीनं मोहन आहेत. हडल होतं टीम हडल पाहायला मिळतंय आर के मोरवा संघाचं. काही बदल या संघामध्ये देखील पाहू शकलोय. अमोल भोईर आलाय म्हणजे एक षटक नक्कीच त्यांच्या नावावर असेल अशी अपेक्षा आहे. लेट्स सी आता काय प्लॅनिंग असेल. धावसंख्या मोठी नाही आहे. पहिल्या सामन्यात ते 49 धावा केल्या होत्या त्यांनी. मात्र या सामन्यात गणित कुठेच चुकली याचा विचार नक्कीच करावा लागेल. कैलास 18 धावा नाबाद. मेघनाथ लवकर बाद झालेत. विक्रमने काही धावा केल्या. प्रशांतच्या बॅटमधून थोड्याशा धावा आल्या मात्र जास्त मोठी धावसंख्या दिसत नाहीये. मात्र ही धावसंख्या आता कशी काय पद्धतीने डिफेंड केली जाऊ शकेल हे चित्र आपल्याला पाहायचं आहे. मी एक सूचना करतोय प्लीज या ठिकाणी जेवढे कॅप्टन असतील त्या प्रत्येक कॅप्टनना प्लीज व्यासपीठावर या. बालकुम टीमचे कॅप्टन
सगळे जेवढे टीम असतील मीराचं देखील काही आहेत, मीरा सुरेंद्र जेवढे कॅप्टन असतील या ठिकाणी, जेवढे कॅप्टन असतील त्या कॅप्टननी प्लीज व्यासपीठावर यायचं आहे. कैलास येथे गोलंदाजी मार्कवर. 30 चेंडू 40चा खेळ. डीबीएनचं लाईव्ह टेलिकास्ट, अथर्व साऊंड सिस्टीम आणि दुसऱ्या बाजूला आमचा स्वप्नील. सगळे रेडी आहेत. डावखुरा बॅटर आहे मोहन. क्षेत्ररक्षण पाहूया कशा पद्धतीने. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता, चेतन राऊत याला डीप कव्हरला. विक्रम आहेत शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. दीपेश आहेत आणि लॉंग बाउंड्रीवर प्रशांत म्हात्रे. पहिला चेंडू फुलटॉस डिलिव्हरी आहे आणि प्रशांत म्हात्रे ऍक्टिव्ह आहे. एकच धाव मिळेल. लॉंग बाउंड्रीवर अमोल भोईरला तुम्ही पाहू शकता. कावकर्नर रिजन मध्ये आमचा मित्र हरीश पाटील. त्यानंतर निश्चितच आपण बघू शकता मंगेश उभे होते आणि डीप मिड विकेटला निश्चितच मेघनाथ होते. उजवं डावं कॉम्बिनेशन आहे. सातत्याने बदल केला जाईल तो म्हणजे क्षेत्ररक्षणामध्ये. 30 सर्कलच्या आतमध्ये मात्र कंपल्सरी 2 क्षेत्ररक्षक ठेवणं गरजेचं आहे. तो रूल आहे या स्पर्धेचा. यावेळेला चांगला फटका आहे. इथे मात्र चेंडू वन बाउन्स अमोलच्या हातामध्ये. एकच धाव मिळेल. गुड कलेक्ट अँड थ्रो. एक धाव इम्पॉर्टंट आहे इथे. या धावा देखील आपण बघतोय मोरवा टीमला अडवाव्या लागणार आहेत कारण त्यांच्या हातात जवळजवळ 10 धावा कमी आहेत. कारण या मैदानात जर बघितलं तर 50 धावा तुमच्याकडे असला तर विजयाचे पर्सेंटेज तुमचे वाढत असतात. मात्र या सगळ्या जर त्याच्या गोष्टी असतो. मैदानाच्या आतमध्ये कलाटणी कशी मिळेल पाहूया. ऑन साइडला कणखर फटके आहे मात्र काही धावा जरूर मिळतील. मंगेशचा चांगला थ्रो आहे. एकच धाव मिळेल. हे दोन्ही बॅटर महत्वपूर्ण आहे टीम पेनकर पाडा संघासाठी. प्रशांत वर्धक आणि दुसऱ्या बाजूला मोहन. 40 धावा विजयासाठी. नेक्स्ट बॉल. यावेळेला मोठा फटके. चेंडू हवेत. अमोल भोईर सोडणार नाहीये. हा झेल झालाय. पहिला धक्का प्रशांत वर्धक यांना पॅव्हलियनचा रस्ता दाखवलाय. विकेट डाऊन. या स्पर्धेसाठी मान्यवरांचा सपोर्ट, या स्पर्धेसाठी यंगस्टरचा सपोर्ट, साई दत्त क्रीडा मंडळाच्या या स्पर्धेसाठी अगदी लहानग्यांचा देखील सपोर्ट तितकाच महत्वाचा आहे. पेनकर पाड्याच्या आमच्या सगळ्या लहान मुलांचं देखील खूप सारं कौतुक आहे. मला वाटतं ज्या ज्या संघांचे कर्णधार इथे उपस्थित आहेत ना त्यांना एक विनंती आहे की प्लीज मान्यवर कक्षामध्ये या. तुमच्या बरोबर एक खास खास काम आहे. मीरा संघाचे कर्णधार असतील, मालवणी टीम कॅप्टन, बाळकुम टीम कॅप्टन, त्यानंतर भगवान पाटील सचिव यांना देखील विनंती करतोय की जरा प्लीज जेवढे जेवढे कर्णधार इथे उपस्थित असतील तर प्लीज सर्वांनी मान्यवर कक्षामध्ये यायचे. कारण तुम्ही जर इथे उपस्थित झाला नाहीत तर ते काम पूर्ण होणार नाहीये. त्यामुळे एक कार्य पूर्ण व्हावे यासाठी श्री समर्थ आहे. मात्र तुमची इच्छा. वळी आपण एकदा या मॅच कडे. पहिली विकेट आली आहे. धाव संख्या फक्त 3. गडी बाद झालाय पेनकर पाडा संघाचा 1. मनोज सॉफ्ट हँडने खेळून काढतायत. चांगली डिलिव्हरी होती. कैलासच्या गोलंदाजीची ऍक्शन बदलली आहे कारण त्याच्या पायामध्ये असलेला रॉड भरपूर मोठं ऑपरेशन. बराच काळ क्रिकेट पासून तो दूर होता मात्र त्याचं मन मैदानात होतं आणि बोटात देखील जबरदस्त स्क्रू आहे. भरपूर मोठा खेळाडू RK मोरवा टीमचा. कैलास वर्सेस मोहन. यावेळेला हा चेंडू टप्पा पेल्यानंतर कसा बाहेर कट होतोय. वाईटचा इशारा होतोय. अवांतर धाव मिळेल. पंचाच्या भूमिकेत हरीश्वरी यांना तुम्ही पाहू शकता. मॅन फ्रॉम मालवणी.
नेक्स्ट मॅच मालवणी वर्सेस बालकुम. नाणेफेक झाली आहे. बालकुम टीमने नाणेफेक जिंकलंय आणि निश्चितच आपण बघतोय क्षेत्ररक्षण स्वीकारले. मालवणी टीम कॅप्टन बाबूबाई इकडेच आहेत का? एवढा ऑनसाइडला फटके. झेल महत्वपूर्ण असेल. वॉट अ कॅच. मंगेश पाटील सोडणार नाहीये. सर्वात सेफ हँड आर के मोरवा संघाचे. वेल टेक मंगेश. हा विकेट आणि या विकेट नंतर या सामन्यावर कदाचित वर्चस्व आर के मोरवा संघाचं. 2 गडी बाद. धाव संख्या फक्त 5. दुसरा धक्का क्विक टाइम मध्ये बसतोय त्यामुळे पेनकरपाडा संघ थोडासा अडचणीत आहे. नवीन बॅटर मात्र आपण बघतोय दीपक मात्रे मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त बॅटर आहेत आणि त्यांच्यावर असलेली जबाबदारी आता पूर्ण करावी लागतील. हे 2 महत्वपूर्ण बॅटर टीम पेनकरपाडा संघासाठी. दुसरं षटक. दुसऱ्या षटकासाठी कोण? नो डाऊट चेतन राऊत ही फर्स्ट चॉईस असेल कारण 35 ते 40 या वयोगटातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. गेल्या कित्येक वर्षापासून सातत्याने क्रिकेट आणि क्रिकेट आपलं काम सांभाळून क्रिकेटचा अतिशय चांगला मेळ चेतन नक्कीच दाखवलाय. एरवी मीरा रोडच्या हटकेश परिसरात भरपूर मोठं नाव आहे चेतन म्हणजे. कोण ओळखत नाही चेतनला. चेतन राऊत टू मनोज पाटील. इक्वेशन कडे जर बघितलं तर निश्चितच 5 धावा झाले तर अजूनही 35 ची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 24. यावेळेला रनवे मध्ये थोडीशी चूक होत आहे. थँक्यू. ही गोष्ट चांगली आहे. रिदम जर चुकला तर थांबायचं असतं. चेतन चांगली गोष्ट केली आहे. ओ वॉट अ डिलिव्हरी. अपील तिथे झालंय नरेश म्हात्रे यांच्या माध्यमातून. मात्र हा चेतनची टिपिकल डिलिव्हरी आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा बाहेर कट होतो. जेन्युइन लेफ्ट आर्म डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो ती डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. वेल बोल्ड चेतन. प्रत्येक निर्धाव चेंडू गणित दबाव वाढणार आहे आणि मोरवा संघ हा सामना सोडणार नाहीये. त्यांना पूर्ण कल्पना आहे या स्पर्धेमध्ये पुढे सरकायचं असलं तर ही धावसंख्या आपल्याला डिफेंड करावी लागेल. मोरव्याचे बरेच चाहते इथे आले त्यांचंही करूया स्वागत. नेक्स्ट बॉल. फुलटॉस डिलिव्हरी आहे. हा फटका जर बघितला तर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. डीप कव्हर मधून आपण बघतोय डीप बॅकवर्ड पॉइंटला जात चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा पूर्ण. लो फुलटॉस डिलिव्हरी होती. चांगला फटका. या 2 धावाने आपण बघतोय मनोजला थोडीस नक्कीच होप्स मिळतील आणि तो पुढे सरकेल. 3 चेंडू 3 धावा मनोज. दीपकला अजून खातं खोलायचं आहे. 22 चेंडू 33 धावांची गरज. नेक्स्ट बॉल. डिलिव्हरी आहे. चेंडू हवेत आहे. कैलास पाटील जेल खाली होणार नाही. चूक. काय कॉलिंग केलं आणि प्रशांतला थांबवलं की येस प्रशांत हा माझा जेल आहे. ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. दॅट्स कैलास पाटील फॉर यू. आणखीन एक धक्का. मनोज पाटील परतलाय आणि पेनकरपाडा टीमच्या डगआउट मध्ये टेन्शन. रिप्ले पाहूया आपण डीबीएन नेटवर्कच्या माध्यमातून. हा चेंडू जर बघितला तर स्लाइटली स्लो डिलिव्हरी होती. जागेवर सिट केलाय. चेंडू बराच काळ हवेत होता. कॉलिंग केलंय तिथे कैलासनं आणि शेवटच्या क्षणी चेंडूला व्यवस्थित आपल्या ग्लोव्ज मध्ये गॅदर केलंय. वेल टेक कैलास. अफलातून क्रिकेटपटू. इंजरी
ह्या इंजरी असतात, मात्र कैलास हा कैलास आहे. वेल डन. तिसरा धक्का, महत्वपूर्ण धक्का. सिच्युएशन बघा, 7 धावा 3 गडी बाद. नवीन बॅटर गणेश मैदानाच्या आतमध्ये. पुलपी चिलवडी आहे, गुड बॉल. मात्र तितकाच चांगला फटका पाहायला मिळतोय. मंगेशच्या ऍथलेटिझम बघा, वेल डन मंग्या. थ्रो मात्र थोडासा जास्त अग्रेसिव्ह दिला होता मंगेशना, मात्र इथे आपण बघतोय चेतनचं कौतुक आहे. एकच धाव. गुड क्रिकेट बाय आर के मोरवा. त्यांना माहिती आहे या सामन्यावर आपण पकड मिळवली आहे आणि ज्यावेळेला तुम्ही पकड मिळवता ती पकड शेवटपर्यंत कशी ठेवता येईल या गोष्टीकडे आता लक्ष दिलं गेलं पाहिजे. व्हेरी गुड बॉलिंग बाय चेतन राऊत. ओ क्लीन बॉल. मधली यशची उजस्त दांडी गुल आणि सगळ्यात मोठी विकेट. दीपक म्हात्रे बॅक टू पॅव्हिलियन. काय डिलिव्हरी होती. इंटरेस्टिंग रिप्ले असेल डीबीएन लाईव्ह वर. वेल बोल्ड. डिलिव्हरी. थँक्यू डीजे. रिप्ले बघूया. टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा वळालाय. क्रॉस बॅट स्ट्रोक. आपल्या बॅटचं ब्लेड ओपन केलं होतं, मात्र चेंडूनं सरळ यष्ट्यांवर वेध घेतलाय. वेल बॉल चेतन राऊत. धावसंख्या फक्त 8, गडी बाद 4. या विकेट साठी मनोहर राऊत यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक. चेतन झाडी. गुड बॉलिंग. हे आहे आर के मोरवाचं क्रिकेट. फायटिंग स्पिरिट दिसून येते बघा. मी फायटिंग स्पिरिट म्हटलंय आणि तिथे फायटर देखील दिसलाय मला. वेलकम फायटर. आर के मोरवा संघाने इथे आता भरपूर दबाव टाकलाय, तो म्हणजे निश्चितच पेनकर पाड्यावर. मात्र कोणता एखादा खेळाडू आहे जो पेनकर पाड्या टीमला इथून पुढे नेऊ शकतो, त्या खेळाडूच्या शोधात नक्कीच पेनकर पाड्याचे प्रेक्षक. 8 धावा 4 गडी बाद. नवीन बॅटर अंकुश वर्तक या स्पर्धेसाठी चांगलं सहकार्य राहिले त्यांचं. चेतन राऊत. पुन्हा एकदा चांगला चेंडू. बॉलर बॅक ड्राईव्ह. धाव मिळणार नाहीये. अफलातून गोलंदाजी. काय षटक हाताळले. या षटकात आलेत फक्त 3 धावा आणि 2 गडी बाद केलेत. वेल बॉल चेतन राऊत. आपली निवड त्यांनी पूर्णपणे सार्थ ठरवली आहे. चेतन राऊतची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये मित्रांनो. अफलातून गोलंदाजी. वेल बोल्ड. पुढचा गोलंदाज कोण? मंगेश असेल नो डाऊट. आता इक्वेशन बघा. 18 चेंडू आणि 32 धावा, म्हणजे सरासरी आता जवळजवळ 11 धावांची आहे. त्यामुळे इथून पुढे पेनकरपाडा टीमला दाखवून द्यावं लागेल की हे आमचं घरचं मैदान आहे आणि इथे आम्ही सराव करतो. गणेशकडे ती ताकद आहे, गणेशकडे ती अबिलिटी आहे. इथे फक्त एक्झिक्युशन करावं लागेल, प्लॅन करावा लागेल की कोणत्या एका बॉलरला आपण टार्गेट करू शकतो. 18 चेंडू 32 धावा. अथर्व टेन्शन मध्ये. आता ही मॅच गरम झाली आहे. उन्हा मात्र थोडीशी कमी झाले, थोडंसं हायचं वाटतंय आपल्याला. हवेचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे निश्चितच कौतुक आहे देवाचं सुद्धा. बघा जाय कसं काय प्लॅन केलं जाईल. मंगेश गणेश साडी येतील. हे तिसरं इम्पॉर्टंट षटक आहे दोन्ही टीमच्या माध्यमातून. येस विशाल भाऊ वेलकम. ओ काय एफर्ट, काय एफर्ट. कोण सांगेल हा माणूस 40च्या वरचा आहे. मी तर म्हणेन आता 22 कंप्लीट. अफलातून रिफ्लेक्सेस बाय मंगेश पाटील. बॉलर बॅक ड्राईव्ह मात्र काय अडवलाय. चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. इथे मात्र अपरकट केलाय. चांगला फटका आहे. काही अंशी धावा मिळतील इथे. 2 धावांचा फटका असेल. थँक्यू अंपायर. या 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू.
स्लाइड शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी होती, अपरकट केलाय तिथे आणि या 2 धावा. बऱ्याच काळानंतर स्कोर कार्ड पुढे सरकलाय, तो 10 वर जाऊन पोहोचलाय. अजूनही 30 धावांची गरज. 15 चेंडू 16 चेंडू आहेत. 16 चेंडू आणि अजूनही 30 धावांची गरज आहे. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल. दीपेश आता शॉट एक्स्ट्रा कव्हरला आलाय. वॉटर डिलिव्हरी पेस जनरेट केलाय. अक्रॉस हँडल पाहायला मिळतंय आणि ही त्यांच्या वडिलांची देण आहे. कारण मंगेश पाटील यांचे वडील जर बघायला गेलं तर मिलन पाटील, कोण विसरेल त्यांना. अक्रॉस हँडल मोरव्याचा मलिंगा. महेश हे त्यांचं नाव, मात्र मिलन या नावाने जास्त प्रसिद्धी. पुन्हा एकदा वेगवान चेंडू मात्र आउटसाइड डाव सोबत दर्शवतात. एक धाव जरूर मिळेल. लेग बायचा इशारा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. ग्रेट बॉलिंग बाय मंगेश. काय सामन्यामध्ये आणून ठेवलंय. चेतनची चांगली कामगिरी, पहिल्या षटकात कैलासची चांगली कामगिरी, दुसरं षटक चेतन आणि तिसरं षटक मंगेश. म्हणजे दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर ब्रह्मा विष्णू महेश असं म्हणायला हरकत नाहीये. ग्रेट बॉलिंग बाय RK मोरवा. चेतनचा ड्रिंक्स ब्रेक होता. नेक्स्ट बॉल. गुड शॉट चांगला फटका आहे, मात्र धावा जास्त मिळणार नाहीये. चेतन जाऊत आहे. गुड कलेक्ट, मात्र या 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकेल. ती जाऊन पोहोचले 13 या आकड्यावर. 40 धावा विजयासाठी. 13 आत्ता पूर्ण होत आहेत. हे तिसरं षटक आहे. दबाव वाढत चाललाय. उत्तर द्यावं लागेल. डीप मिडविकेट मध्ये हरेश पाटील आहेत. डाव द ग्राउंड चांगला फटका आहे, मात्र अमोल भोईर आहे. सुरक्षित क्षेत्ररक्षक आहे. गुड कलेक्ट अँड थ्रो. वॉटर थ्रो बाय अमोल भोईर. षटक संपले 3. धाव संख्या झाली आहे ती फक्त आणि फक्त 14. आणि आता इक्वेशन बघा. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये अजूनही 26 धावांची गरज आहे. 40चं टार्गेट, 14 धावा झालेत. 26 ची गरज आहे. आणि आता दबाव एक्स्ट्रीम आहे, तो म्हणजे टीम पेनकर पाड्यावर. कारण त्यांची घरची स्पर्धा, घरचं मैदान आहे आणि त्यामुळे घरच्या प्रेक्षकांसमोर त्यांना चांगली कामगिरी करायची आहे. मात्र कोण करणार हा प्रश्न आहे. ऐकूया एक चांगलं म्युझिक. सचिन साऊंड. येस येस येस, याच गोष्टीची गरज आहे. वन साइड हिरोची गरज आहे टीम पेनकर पाड्याला. तो वन साइड हिरो कोण असेल? कारण या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल ना तर निश्चितच एका खेळाडूला चमत्कारिक कामगिरी करावी लागेल. 12 चेंडूंचा खेळ राहिलाय शिल्लक आणि 26 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर नरेश केशव म्हात्रे, मात्र गणेश कडून अपेक्षा भरपूर आहेत. मात्र दीपक म्हात्रेची विकेट किती इम्पॉर्टंट होती बघा. चेतनची अफलातून कामगिरी. नरेश म्हात्रे
यावेळेला हा लेग ब्रेक डिलिव्हरी काय फ्लॅट दिली होती अक्रॉस बॅट स्ट्रोक मात्र बीट केलं इथे बॅटरला. दीपेशला वारंवार कव्हर मधून शॉर्ट मिड विकेटला नेण्यात येत आहे. महत्वपूर्ण क्षेत्ररक्षक आहे दीपेश. यावेळेला पुन्हा एकदा लेग ब्रेक डिलिव्हरी होती इथे स्ट्राईक रुटेट झाली आहे. 22चा इशारा थँक्यू व्हेरी मच अंपायर. एक धाव इथे मिळते. चेतनच्या हा ग्लोव्ज मध्ये चेंडू राहिलेला नाहीये आणि एक धाव तिथे मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली. अजूनही 25 धावांची गरज आहे. व्हेरी गुड बॉलिंग. नेक्स्ट बॉल कसा असेल. अंकुश वर्धक खेळण्यासाठी सज्ज आहेत. मोठा फटका आता रिक्वायर्ड होऊन बसलाय. एवढा ऑन साइडला चांगला फटका आहे. किती धावा मिळतील इथे. चांगलं क्षेत्ररक्षण कैलास यांचं. 2 धावा फक्त आणि फक्त 2च धावा मिळतील. व्हेरी गुड बॉलिंग. अतिशय चांगली गोलंदाजी. दिशान टप्प्यावर कंट्रोल आहे. फ्लाइटचा चांगला वापर करतायत आणि आपले फिंगर देखील चांगल्या पद्धतीने रोल करतायत. आर.के. मोरवाडे अफलातून कामगिरी राहिली या मालिकेमध्ये. पहिला सामना चांगल्या पद्धतीने त्यांनी जिंकला होता टीम बालजीपाडा विरुद्ध आणि त्यानंतर या सामन्यात कमी धावा असल्या तरी देखील जी फाईट आणि त्यानंतर जे कमबॅक केलंय गोलंदाजीमध्ये चांगलं युनिट आहे. या मैदानावर चांगली गोलंदाजी ज्या ज्या संघाने केले त्या त्या संघांचा विजय झालाय. यावेळेला हातभर चेंडू वळवलाय. वाईटचा इशारा. जास्त वळालाय चेंडू आणि आपलं क्रिकेटिंग स्किल दाखवतोय तो म्हणजे नरेश. मोरवा प्रीमियर लीग येते मित्रांनो. 27-28 ला मोरवा प्रीमियर लीग आहे. आपलं सगळं तरी पक्क हे आहे आपलं. स्टार नेक्स्ट बॉल नरेश. ओ ब्लॉक कॉल मध्ये केलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता मात्र हातबल आहेत तिथे अंकुश वर्धक. एकच धाव मिळेल. वॉटर बॉलिंग बाय नरेश मात्रे. मात्र शेवटच्या षटकासाठी कोण येणार. अमोल येणार की हरीश येणार. यावेळेला अजून एक चेंडू वाईड. षटक थोडस लांबतंय. 20 धावांची गरज आहे. 8 चेंडू 20 धावा. एक मोठा फटका सामन्यामध्ये आणून ठेवू शकतो. गणेशच्या बॅट मधून तो मोठा फटका येणार का पाहूया. साई दत्त क्रीडा मंडळाचं आयोजन पाहायला मिळते. पेनकर पड्याची स्पर्धा. या पुन्हा एकदा टॅप केलंय. मेघनाथ मार्जे भरपूर दूरवर आहे. 2 धावा कंप्लीट. स्ट्राइक एंडला थ्रो दिला जातोय. 2च धावांवर समाधान. 2च धावांवर समाधान. अजूनही 18 धावांची गरज आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. 18 धावांची गरज आहे. एक मोठा फटका कोण मारणार. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो अथर्व बाबू. येणार का मोठा फटका. यासाठी कदाचित आता निश्चितच दत्ताकडे साकडं घातलं जाईल. हा चेंडू आपण बघतोय वाईड आहे. अवांतर धाव आहे. षटक लांबलंय. 3 वाईड आतापर्यंत आलेत. 17 धावांची गरज आहे आता. नरेश काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय मात्र गणेशच्या बॅट मधून मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. इथे जर षटकार आला तर इक्वेशन बदलेल कारण धावसंख्या 23 झाले. षटकार आला तर 29 होतील. 11 राहतील. मात्र त्या फटक्याच्या प्रतीक्षेत फुलटॉस डिलिव्हरी आहे. ऑन साइडला उडवली आहे आणि निश्चितच आपण बघतो इथे कदाचित दुसरे वॉटर फिल्डिंग
अफलातून थ्रो होता, मात्र इथे पंचांनी दर्शवलं की तो धावबाद नाहीये. मात्र या घडीला 2 धावा पूर्ण झालेत. काय अफलातून फिल्डिंग केली होती तिथे हरीशनं, वी कांट बिलीव्ह. कारण या अगोदर पहिल्या सामन्यामध्ये त्याच्याकडून काही चुका झाल्या होत्या, मात्र चांगला थ्रो. एनिवे मात्र या 2 धावा आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचले. अजूनही विजयासाठी 15 धावांची गरज आहे. मॅच इज स्टील ऑन. राजू शिंदे सांगतायत की षटकार मारा आणि 500 रुपये जिंका. मात्र तो षटकार कोण मारणार आता शेवटच्या षटकासाठी? कोण? हरीश पाटील यांच्या हातात दिलंय भवितव्य. आणि इथे देखील आपण बघतोय ज्या 17 धावा शेवटच्या षटकात आर के मोरवानं बनवल्या होत्या त्याची कदाचित वसुली करावी लागेल. इथे 15ची गरज आहे. 25 धावा झालेत. हरीश पाटील दोन बॅटर अंकुश वर्तक आणि गणेश. 6 चेंडू 15 धावांची गरज आहे. कोणता संघ इथे जिंकणार आहे? सरळ प्रवेश करेल सेमी फायनल मध्ये, म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये. बेस्ट ऑफ लक बोरवा, बेस्ट ऑफ लक पेनकर पडा. मात्र या सामन्यानं नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकलीत. अतिशय चांगला सामना पुढे सरकतोय. पहिल्या 3 षटकामध्ये धावा येत नव्हत्या. नरेशच्या या षटकात काही अंशी धावा आल्या, वाईड सुद्धा आले. 11 धावा आल्या, म्हणून आता इक्वेशन आहे 6 चेंडू आणि 15 धावांचं. हरीश पाटील बऱ्याच वेळा हरीशने ही चांगली कामगिरी केली आहे. लेट्स सी या पर्टिक्युलर दिवसात तो काय करतोय. अंकुश वर्तक ऑन स्ट्राइक. वेल बोल्ड, वेल बोल्ड. पहिला चेंडू डेड ऑन स्पॉट वर आहे. गुड बॉलिंग बाय हरीश. हरीशला कॉन्फिडन्स मिळालाय. मगाशी ज्या पद्धतीने त्यांनी क्षेत्ररक्षण केलंय त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढलाय आणि बूस्टअप आहे. यावेळेला लो फुलटच डिलिव्हरी. इथे हा झेल होणं गरजेचं होतं. चेंडू सीमा पार, चेंडू सीमा पार आलाय. अगदी टायमावर चौकार. लो फुलटॉस डिलिव्हरी होती, त्यावर योग्य समाचार आलाय. असं वाटलं की एक क्षण की दीपेशच्या हातात झेल आहे किंवा काय, मात्र त्याला चकून चेंडू 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून फरार. चौकार. इक्वेशन खाली येत आहे. 4 चेंडू 11 धावा. एका बाजूला दत्तगुरु भगवान की जय तर दुसऱ्या बाजूला राधाकृष्ण भगवान की जय. मोरवा वर्सेस पेनकर पाडा. कोण जिंकेल ही मॅच? दुसऱ्या बाजूला यंदाच्या हंगामात फॉर्मात असलेला संघ मालवणी संघ विचार करतोय कधी एकदा मैदानात उतरतोय. चांगला फटके, गॅप मध्ये फटके. व्हॉट अ शॉट. अंकुश वर्तक 500 रुपयाचे मानकरी. आणि कदाचित या सामन्यावर आता पकड टीम पेनकर पाडायची. 3-5. थँक्यू डीजे. या महत्वपूर्ण षटकारासाठी मोहन म्हात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपये, राजू शिंदे यांच्याकडून 500 रुपये, 1000 रुपयाची मानकरी. इथे जर विकेटचा विचार केला तर मोरवा संघाचे गडी बाद झाले होते ते म्हणजे 3 आणि इथे गडी बाद झाले ते म्हणजे 4. त्यामुळे कंपल्सरी करायचे आहेत. 3 चेंडूत 5 धावा. बालचंद ठाकूर 500 रुपये, अनंत वर्तक यांच्याकडून 500 रुपये, म्हणजे हा षटकार तब्बल 2000चा होता. क्या बात आहे. आणि 2000ची गुलाबी नोट आमच्याकडे आली आहे. 3 चेंडू 5 धावा कंपल्सरी करावे लागतील, त्या म्हणजे पेनकर पाडाला. कोण जिंकणार ही मॅच, मोरवा की पेनकर पाडा? अंकुश वर्तक चौकार आणि षटकार टर्मिनेटर ठरतोय.
याला पुन्हा एकदा लो फुलटॉस. हा झेल सुटलाय. इथे एक धाव कंप्लीट आणि इथे दुसरी धाव देखील कंप्लीट. क्लोज इन क्षेत्ररक्षकाकडून झाले चूक. दीपेशच्या हातात जवळजवळ झेल होता, मात्र हा झेल सुटतोय. अजूनही 2 चेंडू 3 धावा. व्हॉट अ मॅच. लक्षात घ्या, सामना संपल्यानंतर कुणीही मैदानाच्या आतमध्ये धावत जाऊ नका. लहान मुलांना सांगतोय मी. व्हॉट अ मॅच. एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही टीम साठी झाल्या पाहिजेत. सुपर. 2 चेंडू 3 धावा कंपल्सरी चेस. हरेश वेल प्लेड. सॉफ्ट हँडचा वापर. इथे एक धाव कंप्लीट. दुसरी धाव कंप्लीट होणार का. फलंदाज बाद. नवीन फलंदाजाला धावा लागेल. अजूनही 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. गुड फिल्डिंग बाय मेघनाथ. हा सामना जर इथे पेणकरपाडा टीमने जिंकला तर साई दत्त ज्युनियर टीम कडून 500 रुपये देण्यात येतील. व्हॉट अ मॅच. अफलातून कामगिरी. एका बाजूला मोरवे आहे, एका बाजूला पेणकरपाडा आहे. कुणी इकडे येऊ नका प्लीज. निर्णय झालाय, फलंदाज बाद आहे. आता नवीन बॅटर जो गेलाय त्याच्यावर दबाव, एक तर फटका खेळायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला 2 धावा करायचे आहेत. 1 चेंडू 2 धावा कंपल्सरी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल आहे आणि विशालला विशाल कामगिरी करायची आहे. सुपर मॅच. हरेश पाटीलच्या हातात भवितव्य आहे, दुसऱ्या बाजूला विशालच्या हातात भवितव्य आहे. यार दीपक मात्रे विचार करत असतील की मी का नाही आता. आता वेळ विशालची आहे. आणि ट्रॅफिक हवालदार आलेत बघा इथे. खास बाळकुमचे ट्रॅफिक हवालदार आहेत जे कुठलीही चिठ्ठी फाडत नाहीत, डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट. 1 चेंडू 2 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा. मैदानाच्या आतमध्ये उन्ह टेन्शन मध्ये बघा. जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे राहिलेत. टेन्शन आहे, त्यांची सीट गरम झाली आहे. बेस्ट ऑफ लक देऊया. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी. व्हॉट अ मॅच. 1 चेंडू 2 धावा करायच्याच आहेत टीम पेणकरपाड्याला. हरेश यावेळेला ऑन साइडला फटके. 1 धाव कंप्लीट. कैलासचा थ्रो येतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण कैलासचं. चांगलं गॅदर केले हरेशनं आणि एका धावेने संघ पराभूत झालाय, तो म्हणजे टीम पेणकरपाडा. व्हॉट अ मॅच. क्लायमॅक्स किती थरारक होता. अभिनंदन कैलासकडे बघा. सगळ्यात महत्वाची गोष्ट मोरवा संघासाठी काय घडली की त्याच्या सगळ्यात चांगल्या क्षेत्ररक्षकाकडे हा चेंडू गेलाय आणि कैलास चुकणार नाहीये. इथे अफलातून कामगिरी. वेल डन कैलास, वेल डन RK मोरवा. हार्ड लक पेणकरपाडा. सुपर्ब गेम ऑफ क्रिकेट. काय बॅटिंग केली होती अंकुश वर्तकनं. जबरदस्त बॅटिंग. मात्र हार्ड लक म्हणेन मी. मात्र निश्चितच चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवलंय. चला या प्लीज हस्तांदोलन करण्यासाठी. वेल प्लेड बोथ द टीम्स. प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना आम्हाला पाहायला मिळतोय. मोरव्याचे प्रेक्षक खुश, तमाम प्रेक्षक खुश. वेल बोल्ड हरेश, वेल डन कैलास पाटील आणि चेतन राऊत. काय गोलंदाजी केलाय. वेल बोल्ड चेतन. दीपे